बातमी आहे नाशिकमधून. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावठी कोथिंबीरीला किमान 1500, सरासरी 7000 आणि सर्वाधिक 15100 रुपये शेकडा भाव मिळतोय. भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे हा दर मिळालाय. तर गावठी कोथिंबीरीला 151 रुपये जुडी दर मिळतो. त्यामुळे कोथिंबीर उत्पादकांना दिलासा मिळालाय. वाशिमच्या मंगरुळपीर येथील उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. सततच्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र अद्यापही शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली नाहीये. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलक करतायत. नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 4914 हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. कांदा, सोयाबीन, मका, द्राक्ष, डाळिंब यासह हंगामी पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिममध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. तर या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचंही मोठं नुकसान झालं. राज्यात गेल्या 2 महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्रातील 195 तालुक्यातील 17 लाखपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन, मका, कापूस, भाजीपाला, फळपिकं यांचा समावेश आहे. या पिकांना फटका बसला. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 4 दिवसात अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे. सोयगाव तालुक्यात 78 कर्मचाऱ्यांची पथकं तयार करण्यात आली आहेत. पंचनामे करायला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.